मराठा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस। मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषणही सुरू आहे। हे सगळं सुरू असताना मराठा आंदोलनासंदर्भात हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती, ज्या याचिकेवर आज सुनावणी झाली। ही याचिका होती मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात। याच याचिकेवरची सुनावणी आज झालेली असताना उद्या पुन्हा दुपारी 3 वाजता सुनावणी होईल असं हायकोर्टाने सांगितलंय। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरुद्धच्या याचिकेवर उद्या ही सुनावणी होईल। आंदोलकांकडून आदेशांचं पालन का झालं नाही, झालंय की नाही हे सगळं उद्या सांगा। मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला या सूचना केल्या। उल्लंघन हे अटींचं शर्तींचं होणारच, हे तर सगळेच ग्राह्य धरतील। म्हणजे कोर्टाला पण ते माहित असेल। शेवटी कोर्ट काय म्हणतोय आणि कोर्टाने जर काय ताशेरे ओढले किंवा काही ऑब्झर्वेशन केले किंवा काही डायरेक्शन दिले राज्य सरकारला आणि पोलिसांना, मग त्याची अंमलबजावणी राज्य सरकार आणि पोलिसांना करावी लागेल। पण तुर्तास तरी आंदोलकांची बाजू जर तुम्हाला म्हणावी लागली ती राज्य सरकारलाच मांडावी लागणार कोर्टासमोर, कारण राज्य सरकारने पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे आंदोलनासाठी। तर काय व्हायलेशन झालं तर त्याची जबाबदारी ही पोलिसांची आणि राज्य सरकारची आहे। सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी आज हायकोर्टामध्ये सुनावणी दरम्यान काय काय झाले याची माहिती दिली। जर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाची परवानगी दिली असेल तर त्या परवानगीच्या अटी शर्तींचं पालन झालं की नाही हे पाहावं लागेल आणि राज्य सरकारने या अटी शर्तींचं पालन झालं की नाही या संदर्भातली माहिती आपल्याला द्यावी असे निर्देश हायकोर्टाने आज राज्य सरकारला दिले।